शक्यता युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळण्या अगोदर सर्वात अगोदर पुणेकर धर्म पाळा, दंगेकरांचं ट्विट। आगामी पालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांमध्ये रंगणार सामना, पिंपरीत भाजपचा स्वबळाचा नारा तर ठाण्यात भाजप करणार पडताळणी। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दुफळी, भाई जगतापांकडून एकला चलो रेचा दावा, वर्षा गायकवाडांचा मात्र वेगळा सूर। राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरेंचा आज वाढदिवस, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर। ऐन दिवाळीत बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये फुटले शाब्दिक फटाके, कडूंच्या आंदोलनावर राणांची बोचरी टीका। मनसेच्या दीपोत्सवावर महाराष्ट्र पर्यटन विभागाची जाहिरात, राज ठाकरेंचा नामोल्लेख टाळल्यानं मनसेचा आक्षेप। वसई किल्ल्यावर शिवरायांच्या वेशातील युवकाला विरोध, हिंदी सुरक्षा रक्षकाचं कृत्य, मराठी येत नसल्याचं सांगत दाखवला माज। ब्रिजेश कुमार गुप्ता हा छत्रपतींचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, अतिवृष्टीमुळे हमीभाव मिळण्याची शेतकऱ्यांची आशा धूसर। जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचं 1 नोव्हेंबर पासून आझाद मैदानात उपोषण, कबूतरखाना बंदी विरोधात करणार उपोषण। पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीदारांना मोठा दिलासा, सोन्याच्या दरात 6,200 रुपयांची घट, जीएसटी सह सोन्याचे दर प्रति तोळा 1,28,000 आणखीन एक महत्वाची घडामोड ती आहे नाशिकमधनं। ती अशी आहे की नाशिक त्र्यंबकेश्वर रोडच्या विस्तारीकरणाचा वाद चांगलाच पेटलाय, चांगलाच पेटलाय। रस्त्याला लागणाऱ्या जागेपेक्षा 20 मीटर अधिक जागा सरकार खाली करून घेत असल्यानं हा संघर्ष जो आहे तो निर्माण झालेला आहे। रस्त्याच्या रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही, मात्र वर्षानुवर्ष शेतकऱ्यांच्या शेतात उभी असलेली त्यांची राहती घरं अतिक्रमित ठरून ते पाडण्याचं फरमान काढल्यानं हा वाद जो आहे तो निर्माण झालाय। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात, न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। नहीं चलेगी, नहीं चलेगी। हा आक्रोश आहे नाशिक जिल्ह्यातील ग्रामस्थांचा। तर एवढी मोठी बिल्डिंग आम्ही बांधली, अजून स्लॅब पाडायच्या आतच जर ती बिल्डिंग पाडली असेल। जागा आमची, आम्ही सरकारी जागेत अतिक्रमण केलेलं नाही। ग्रामसभेने आम्हाला परवानगी दिली आहे बांधायची, आम्ही त्यांच्याकडून रितसर परवानग्या घेतलेल्या आहे। त्यांच्या घरादारावरती प्रशासनानं जेसीबी फिरवलाय। वडील आजारी आहेत, आई बी आजारी आहेत, का आमची परिस्थिती अशी का आता आम्ही जगावं का मरावं झालंय। एप्रिलमध्ये माझ्या मामाचं लग्न झालं, तर त्याचा संसार खूप मोठा आहे, तर तो संसार आम्ही कुठं न्यायचा, मामा त्याच टेन्शनमध्ये। वर्षानुवर्ष राहणाऱ्या ग्रामस्थांचे संसार उघड्यावरती आले। तर आम्ही जे 40-40 लाख रुपये एकाच्या जीवावरती लोन फेडायचे, शेवटी आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं विस्तारीकरण केलं जात आहे। पिंपळगाव बहुला ते पेगलवाडी या 15 किलोमीटरच्या विस्तारीकरणाच्या कामात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक घरं प्रशासनाकडून पाडण्यात आली आहेत। ती घरं अनधिकृत असल्याचा ठपका प्रशासनानं ठेवलाय। आमचे जे घर आहे हे पूर्ण घरं उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी चालवलेलं आहे। तर आमची एकच इच्छा आहे, आमची एकच प्रामाणिक सरकारला विनंती आहे की तुम्हाला जो सध्या रस्ता पाहिजे त्या रस्त्यासाठी आम्ही सगळे सकारात्मक आहोत, त्याला आम्ही सहकार्य करायला आहोत। पण त्या इतर तर जागेची तुम्हाला गरज नसेल, तर सध्या आमच्या लोकांनी जो व्यवसायासाठी काही कर्ज घेतला असेल, आता एवढी मोठी बिल्डिंग आम्ही बांधली, अजून स्लॅब पाडायच्या आतच जर ती बिल्डिंग पाडली असेल, तर आम्ही जे 40-40 लाख रुपये एकाच्या जीवावरती लोन फेडायचे, शेवटी आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही। वडील आजारी आहेत, आई बी आजारी आहेत, का आमची परिस्थिती अशी का आता आम्ही काहीच करू शकत नाही। रस्त्यावर आता आमचे असं झालंय का जगावं का मरावं झालंय। सरकारने अशी आमची अवस्था केली, काय बोलावं आता तुम्हीच बघा आमची परिस्थिती काय आहे,
कुठं घेऊन जायचं यांना? आता जर उद्या जर यांनी घर तोडलं तर मी यांना घेऊन जाणार कुठं? ज्या NMRDA विभागाने शेतकऱ्यांची राहती घरं अनधिकृत ठरवून पाडण्याचं फरमान काढलंय त्या NMRDAची स्थापना 2017 साली झाली. पण NMRDAच्या स्थापनेपूर्वी ही घरं बांधण्यात आलेली आहेत. विशेष म्हणजे या घरांसाठीच्या परवानग्या स्थानिक ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेल्या होत्या. पण असं असताना सुद्धा त्या घरांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. एवढंच काय, पण पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून मंजूर झालेल्या घरांनाही अनधिकृत ठरवण्यात आलंय. आम्हाला नोटीस आले, त्याच्यावर सांगितलं ही दिवाळी झाली का की तुमचं घर आम्ही तोडणार आहे. मग आम्हाला ते पुढचं सांगायचं नाही. तुम्ही कुठं पण न्या, तुमचं काय घरातला पसारा वगैरे असेल, आम्ही तुमचं घर तोडूया. ही जमिनी आमच्या नावावर आहे, सातबारे आमच्या नावावर आहे. तुम्हाला जर जमीन पाहिजे ना तर कायदेशीर तुम्ही लँड ॲक्विजिशन ॲक्टनुसार आमचं कॉम्पेन्सेशन द्या, जमिनीची मूल्य द्या आणि मग करा. तुम्ही डायरेक्ट अनधिकृत घोषित करता म्हणजे हा अत्याचारच आहे आमच्यावरती, असं आमचं म्हणणं आहे. बाकी काहीच म्हणणं नाही. ही जागा आमची, आम्ही सरकारी जागेत अतिक्रमण केलेलं नाही. सद्यस्थितीत नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता हा पिंपळगाव ते पेगलवाडी फाट्यापर्यंत 30 मीटर रुंदीचा असून कुंभमेळ्यासाठी आणखीन 15 मीटरने त्याची रुंदी वाढवली जाणार आहे. या 15 मीटर रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही. मात्र त्या व्यतिरिक्त NMRDAने रस्त्याच्या दोन्ही बाजूने 50-50 मीटर अशी 100 मीटर जागा रिकामी करण्याचं फरमान काढल्यामुळे हा विरोध सुरू झालाय. या 100 मीटर अतिरिक्त जागेचा कोणताही वापर केला जाणार नाही. त्यामुळेच स्थानिकांचा विरोध वाढत चाललाय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. यानंतर पाहूयात, हमी भावाऐवजी मातीमोल दराने कापसाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे. सरकारनं जाहीर केलेला हमी भाव व्यापारी देत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे आणि त्यातच CCI कडून कापसाच्या खरेदीला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. आणि त्यामुळे शेतकरी संघटनांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिलाय. जळगावमध्ये हा इशारा देण्यात आलाय. दिवाळीचा सण शहरांमध्ये धूमधडाक्यात साजरा झाला. गोडधोड खाऊन आतषबाजी करत रोषणाईमध्ये शहरं उजळून निघाली. मात्र अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या घरात अंधार होता. आधीच पूर आणि अतिवृष्टीमुळे पिसलेल्या शेतकऱ्याला अवघ्या 4 ते 5 हजारात कापूस विक्री करण्याची वेळ आली आहे. सरकारने 8,100 रुपयांचा हमीभाव जाहीर केल्यानंतर सुद्धा व्यापारी अल्प दरानं खरेदी करतायत. त्यामुळे CCI किंवा पणन महामंडळाकडून खरेदी करण्याची मागणी केली जाते. राज्य सरकारने 15 ऑक्टोबरपर्यंत खरेदी सुरू करण्याचं दिलेलं आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही. परिणामी शेतकऱ्याला कवडीमोल दरानं कापूस विकावा लागतोय. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात कवडीमोल भाव मिळतोय. जर 31 ऑक्टोबरच्या आत शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाहीत तर शेतकरी संघटना 1 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे. CCI 15 ऑक्टोबरला चालू करणार होते, पण आजही चालू झाले नाही. आज 22 ऑक्टोबर येऊन गेला तरी CCI चालू नाही. यामुळे CCIमुळे शेतकऱ्यांचे खूप हाल आहेत. आज CCIमध्ये कापूस गेला असता तर आज शेतकऱ्यांना 2 पैसे राहिले असते आणि दिवाळीत आज खूप शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. पणन महामंडळ आणि CCI कडून कापसाची खरेदी होत नसल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला. आमदारांना वाटण्यासाठी 5 कोटी आहेत, मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुटल्यानंतर CCI खरेदी करणार आहे का असा प्रश्न वडेट्टीवारांनी उपस्थित केला. कापूस खरेदी करताना केंद्राने जे निकष लावले त्या निकषाचा आधार घेतला तर शेतकऱ्यांचा कापूस ते खरेदी करू शकत नाही. कापूस आता शेतकऱ्यांच्या घरात पडायला लागला. अद्याप केंद्राकडून मंजुरी नाही, कुठलीही मंजुरी आलेली नाही. 1% मंजुरी आली नाही, 1 सेंटरची सुद्धा मंजुरी आली नाही. आणि तोपर्यंत यांची मंजुरी येईल तोपर्यंत आता संकटात सापडलेला जे काही थोडं बहुत निघताय शेतात तो व्यापाऱ्यांनी कडे देऊन मोकळा होईल. म्हणजे व्यापाऱ्यांनी लुटायचा. आता आयात कर काढून टाकलेला आहे, तर आता MSP मिळण्याचा काही चान्सच नाही आहे. म्हणून सगळा कापूस जर सरकारला विकत घ्यायचा असेल, कारण की MSP व्यापारी देणार नाही आहेत, तर मग ऑनलाईन रजिस्ट्रेशन न करता सगळ्या शेतकऱ्यांचा कापूस विकत घेण्याची व्यवस्था सरकारने करावी. त्यांना सांगावं की तुम्ही तुमचा 7/12 घेऊन या, तुमचं आधार कार्ड घेऊन या आणि आम्ही सगळ्यांचा कापूस विकत घेऊ. विरोधकांनी शेतकरी हमीभावासाठी आग्रही आहेत, कारण शेतकऱ्यांवरती मोठं अरिष्ट कोसळलंय.
शेतकरी संकटात सापडल्यामुळे त्याचे डोळे सरकारकडे लागलेत. तर या गंभीर परिस्थितीवरती कॅबिनेटमध्ये चर्चा करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपाययोजना करण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलंय. महाराष्ट्र पणन महासंघातर्फे सुद्धा आपले स्वतःचे केंद्र राज्याच्या सरकारने सुरू केले पाहिजे. तर त्याचं सुद्धा सीएम साहेबांनी आणि DCM साहेबांनी सांगितलं आहे की पहिले CCIचे केंद्र चालू होऊ द्या आणि वाटलंच तर आपण ते पण उघडण्याचा या ठिकाणी आदेश करू. त्यामुळे शेतकऱ्यांना CCIच्या मार्फत पहिला हा जो कापूस आहे आपलं म्हणणं ते 100% सत्य आहे. दिवाळीनंतर बाजारात तेजी येण्याची शक्यता वर्तवली जाते. नोव्हेंबरपासून चांगल्या प्रतीचा कोरडा कापूस बाजारात येईल आणि खरेदी विक्रीला गती मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय. मात्र हमीभावाने खरेदी सुरू होत नाही तोवर शेतकऱ्यांचे हाल कायम राहणार आहेत. आधीच अतिवृष्टीमुळे कापसाचं उत्पादन घटलंय, त्यात व्यापारी हमीभाव देत नाहीत. परिणामी CCI मार्फत कापूस खरेदी केला तरच शेतकऱ्यांना 2 पैसे मिळू शकतील. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव.